मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. जाणून घ्या चंपाषष्ठी कधी आहे, महत्त्व, मान्यता, पूजा विधी, तळी का उचलतात. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जातात, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे. जयशहर येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. या निमित्ताने खंडोबा देवाला हळद, फळे, भाजीपाला अर्पण केला जातो. येथे जत्राही भरवली जाते. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देवमुटके, पुरणाचे 5 दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवाळावे. शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या व औक्षण करावे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा. चाफ्याचे फुले देवाला अर्पण करावी. घटावर फुलांची माळ लावावी. दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावे. पुरणाचा नैवेद्य, त्यासोबत बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, नवा कांदा, दहीभात, लिंबू, गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा असतो, त्यामुळे घरोघरी तळी उचलतात. तांदळामध्ये भंडारा पसरून त्यावर 5 विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटे ठेवावी. 5 मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व 3 वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलावी. त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करावे. या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो. यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते. देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते, समस्या दूर करते आणि जीवनात सुख शांती आणते.